श्री स्वामी समर्थ महाराज की देऊळ बंद 2 आपल्याला आपला सिनेमा 100 कोटीकडे न्यायचा आहे. तर मंडळी, देऊळ बंद कसा वाटला तुम्हाला? आवडला का? आज आम्ही पुन्हा सातारा रोडला आलोय. सातारा रोड, अभिरुची आणि कोथरूड सिटी प्राईडने इतिहास घडवलाय आणि देऊळ बंद 2 हा हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचलाय. आणि आता पाहताय की 5 आठवडे होत असतानाही मराठी सिनेमा इतका जोरात चालला, याचं सगळं श्रेय या प्रेक्षकांना जातं. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. हा शो आमचे मित्र साईबा अमृततुल्यचे मालक मंगेशजी यांनी घेतलेला आहे. खास त्यांचे पण खूप खूप आभार. त्यांच्या सौभाग्यवती पण इथं आहेत. तर मंडळी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत अजून हा सिनेमा पोहोचवा. आपल्याला 100 कोटी लवकरात लवकर पार पाडायचे. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. त्यासाठी सगळ्यांनी जोरात प्रयत्न करा आणि उद्यापासून तुम्ही सिनेमाचे लेखक दिग्दर्शक असल्यासारखे लोकांना चांगला सिनेमा पाहिलाच पाहिजे. धन्यवाद मंडळी. साईबा अमृतुल्यने आज सिटी प्राईड सातारा रोड येथे देऊळ बंद 2 सिनेमाचं स्क्रीनिंग बुक केलं होतं पूर्ण साईबा अमृतुल्यच्या टीमसाठी. म्हणजे ते फ्रँचायझी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं आहेत त्यांचे ओनर, त्यांची फॅमिली, हे सर्व सिटी प्राईड सातारा रोड येथे आले होते. सर, आज सिटी प्राईडला तुम्ही सर्व साईबा अमृतुल्यच्या टीमला बोलवलं होतं देऊळ बंद 2 सिनेमा दाखवण्यासाठी. काय कारण होतं सगळ्यांना हा सिनेमा दाखवण्यासाठी? आज आम्ही सिटी प्राईड सातारा रोडला स्वामी समर्थांचा देऊळबंद हा मूवी दाखवला. हे दाखवण्याचे 2 कारण आहेत. तर आमच्या ह्या मूवीमध्ये आमच्या सर्व फ्रँचायझीधारक, आमचे मित्रमंडळी, माझे नातेवाईकांनी स्वामींचं पिक्चर बघावं ही माझी इच्छा होती. आणि ह्या ठिकाणी आज देऊळबंद ह्या टीमनी जे अनाऊन्सिंग केली होती की ज्याच्यात मूवीमधनं जे काही उत्पन्न होईल ते उत्पन्न शेतकरीग्रस्त मुलींच्या शिक्षणासाठी देणार आहेत. आत्महत्या शेतकरीग्रस्त मुलींच्या शिक्षणासाठी देणार. आणि ह्याचं मला फार अभिमान वाटलं की अरे त्याच्यासाठी आपलं काहीतरी क्षमदान असलं पाहिजे की आपली काहीतरी मदत हवी. ह्या अनुषंगाने मी आज या ठिकाणी मूवी पूर्ण स्क्रीन बुक करून आज माझ्या सर्व नातेवाईकांना, फ्रँचायझीधारकांना, सर्वांना या ठिकाणी आम्ही मूवी दाखवला. काही तुम्हाला कसं वाटलं की आपले सगळे फ्रँचायझीवाले इथं आले होते, त्यांच्या सोबत म्हणजे नाही का की भरपूर एका ठिकाणी सगळ्यांना भेटणं शक्य होत नाही, मग या सगळ्यांना एका ठिकाणी बघितल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं आम्हाला की आज ह्या मूवीमुळे सगळे साईबा फॅमिली एकत्र आलेली आहे आणि सगळ्यांपर्यंत आम्हाला हा मूवी पोचवता आला. आज हे स्वामींच्या आशीर्वादानेच पूर्ण झालेलं आहे आणि खूप छान एक आमच्या हातून एक छान काम होतंय. ह्याचा मला खूप आनंद वाटतोय की थोडासा एक वाटा हा साईबा अमृतुल्यकडून त्यांच्या कार्याला मिळतोय. ते थँक्यू. मूवी कसा वाटला? हो, मस्त, एक नंबर, छान नंबर होता. हा साई अमृतुल्य यांच्या मार्फत मंगेश कल्याणकर यांनी हे केला होता. एक नंबर सिटी प्राईड येथे सातारा रोड. अनुभव एक नंबर छान होता. एक नंबर. असंच का अमृतुल्य, साईबा अमृतुल्य असंच कार्य करत राहू दे. मंगेश कल्याणकरचे पुढच्या साईबा अमृतुल्यसाठी, भवितव्यासाठी त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. ऑल द बेस्ट. असे उपक्रम करत राहतो मंगेश. मस्त वाटतं आम्हाला. ओके, थँक्यू. कसं वाटलं? खूप छान, मस्त आहे. छान, मस्त पैकी. येणारा 3रा पार्ट पण आम्ही बघणार आहोत लवकरच. आला की लगेच बघणार आहोत. खूप छान आहे. सगळ्यांनी आवर्जून बघा अशी आमची विनंती आहे. सगळ्यांनी आवर्जून बघावा आणि थिएटरला येऊनच तो बघावा. आणि हे कार्यक्रम ठेवणारे आमचे मंगेश कल्याणकर, त्यांचे खूप खूप आभार आहोत. आभार मानतो. दोघांचे, नवरा बायकोंचे खूप खूप आभार. धन्यवाद. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्त तर मी पहिल्यापासून आहेच आहे. पिक्चर खूप छान वाटला. मी रोज स्वामींचंच आरती करते, पूजा करते आणि थँक्यू साईबा अमृतुल्यने आम्हाला याच संधी दिली. पुढचे पण भाग त्यांचे असेच छान निघू देत. आम्ही प्रत्येक भाग बघूयात. थँक्यू साईबा अमृतुल्य. थँक्स. छान वाटला.
शेतकऱ्यांबद्दल विचार केला त्यासाठी खूप छान, आणि शिक्षणासाठी जे मुलींचा विचार केला शेतकऱ्यांच्या, त्यामुळे खूप छान हा पिक्चर वाटला, आवडला. आणि मेन म्हणजे स्वामींवरती होता आणि आज स्वामींची गुरुवार कृपा, हा. की आम्हाला त्याचे तिकीट्स वगैरे भेटले. आमचं पण अचानक म्हणजे डिसाईड झालं की मॉर्निंगला हो, की आपलं की जायचं येणार. ते, आणि आज ती गुरुवार. स्वामींचीच कृपा. पिक्चर कसा होता? मस्त होता. खूप छान होता, आवडला आम्हाला. खूप सुंदर फोटो होता, खूप सुंदर पिक्चर होता. तुम्हाला साहेबाच्या आवडला पिक्चर? एक नंबर. आवडला पिक्चर? पिक्चर आवडलं? एक नंबर. आवडला का पिक्चर? पिक्चर आवडला? तुम्हाला आवडला? एकदम भारी, एक नंबर. साईबा अमृतुल्लेने आज सिटी प्राईड सातारा रोड येथे देऊळबंद 2 सिनेमाचं स्क्रीनिंग बुक केलं होतं पूर्ण साईबा अमृतुल्लेच्या टीमसाठी. म्हणजे जे फ्रँचायझी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं आहेत त्यांचे ओनर, त्यांची फॅमिली, हे सर्व सिटी प्राईड सातारा रोड येथे आले होते. आणि त्यांचा हा पिक्चर दाखवण्याचा हेतू हाच होता की सगळ्यांनी स्वामींचा पिक्चर बघितला पाहिजे, कारण ते स्वतः स्वामी भक्त आहेत. सोबतच जे पिक्चरचे जे स्टारकास्ट आहे ते सुद्धा इथं आले होते. त्यांच्या म्हणजे ते पिक्चर बनवल्यापासून त्यांनी सांगितलं आहे की ह्या पिक्चरचा हेतू काय आहे, की ह्या पिक्चरमधून जेवढी काही अर्निंग होणार आहे ती सर्व अर्निंग शेतकऱ्यांच्या मुलीसाठी, म्हणजे ज्या शेतकरी आत्महत्याग्रस्त होते त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी हा सगळा खर्च होणार आहे, जो काही अर्निंग होणार आहे पिक्चरमधून. ह्या 2 गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी सगळ्यांसाठी हा पिक्चर आयोजित केला होता. आणि मार्केटिंग विथ अक्षय आमची टीम सुद्धा इथं आली होती. त्यांनी सर्व हे बघितल्यानंतर किंवा हे सगळं शूट आम्हीच केलं आणि आम्हाला पण पिक्चर खूप आवडला. पिक्चरमध्ये जे सीन आहेत स्वामींचे, जे आपण आजूबाजूला बघतो, भावकी आणि गावकी. भावकीमध्ये ज्या गोष्टी चाललेल्या असतात की काय म्हणतात त्याला, जलन जी एकमेकांबद्दल असते त्याच्यावरती पण भाष्य करतो पिक्चर. त्याच्यासोबत शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या ते एकटेपणामुळे होतात, त्यामुळं गावाकडं आधी जे गावाकडं लोक एकमेकांशी मिळायची ती आत्ता एकमेकांसोबत राहत नाही, एकमेकांसोबत बोलत नाही. ते जर एकमेकांसोबत बोलायला लागले तर हे नक्की आत्महत्या टळतील. मनावरती त्यांच्या मन बदललं पाहिजे माणसाचं, विचार आपोआप बदलतील. मला जर संधी भेटली की काही सांगायला की शेतकऱ्यांना व्यवसायासाठी, तर तुम्ही जर तुमच्याकडे काहीच नसेल, मोबाईल असेल, यूट्यूबवरती व्हिडिओ बनवा. तुमचे व्हिडिओ शहरातील जे हाय क्लास लोक आहेत ते बघतील, व्ह्यूज येतील, यूट्यूबकडून तुम्हाला पैसे भेटायला चालू होतील. जसं पिक्चरमध्ये सांगितलंय की शेतीमधील ते ॲग्रिकल्चर टुरिझम, तसा तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघून शेती शिकू शकता. तुम्ही स्वतः रिअलमध्ये व्हिडिओ केले तर तुम्हाला स्वतःला पैसे येतील. त्यामुळं आत्महत्या करू नका.